चार चौघात उठून दिसणं हे नशिबाने नाही, तर स्वतःला नीट साकारण्याच्या सवयीतून तयार होतं. व्यक्तिमत्व ही आपली ओळख आहे आणि ओळख उठून दिसावी असे वाटत असेल, तर वागणं आणि पेहराव दोन्ही आकर्षक असायलाच हवेत. साधेपणात ही एक वेगळी शोभा असते, फक्त ती आत्मविश्वासाने मिरवता आली पाहिजे. आपण कसे दिसतो आणि कसे वागतो यावरच लोकांची पहिली छाप ठरवतात आणि तीच पहिली छाप प्रभावी असावी. उठून दिसण्यासाठी महागडे कपडे लागत नाहीत, तर आवश्यक असतो तो फक्त नीटनेटकेपणा आणि सकारात्मकता. चार चौघात उठून दिसण्यासाठी तुमचे वागणं, बोलणं आणि पेहराव हे तिन्ही गोष्टी संतुलित व आकर्षक असावे. खूप महत्त्वाचं असणं. तुमचं वर्तन कसं असावं? आत्मविश्वास, चालताना बसताना सरळ असावं. गर्दीतही तुमचा चेहरा शांत आणि हसरा ठेवा, यामुळे लोक आपोआप तुमच्याकडे आकर्षित होतात. नम्रता आणि साधेपणा, इतरांना बोलू द्या, मध्येच न बोलता लक्षपूर्वक ऐका. सभ्य शब्द वापरा, कृपया, धन्यवाद, माफ करा. स्वच्छ आणि व्यवस्थित राहणं, केस नखे नेहमी स्वच्छ व नीटनेटके असावेत. खूप चकचक न करता साधा आणि सौम्य लूक ठेवा. वेळ पाळणं, वेळेचा आदर करणारी व्यक्ती नेहमी उठून दिसते. पेहरावा, आउटफिट कसा असावा? साधा पण उठून दिसणारा. जास्त रंगीत किंवा खूप डिझाईनपेक्षा सॉलिड कलर्स, नेव्ही ब्ल्यू, व्हाईट, पेस्टल टोन अधिक क्लासिक दिसतात. आरामदायी पण फिटिंग व्यवस्थित असलेले कपडे घाला. प्रसंगानुसार पेहराव, ऑफिस मीटिंगमध्ये जाताना साधं कुर्ता, पॅन्ट, स्मार्ट टॉप, ट्राउझर्स किंवा साडीही तुम्ही घालू शकता. मेकअप फार जड नको, नैसर्गिक फ्रेश लूक देणारा असावा. पादत्राणे स्वच्छ, प्रसंगानुरूप आणि चालण्यास सोयीस्कर असावेत. तुमची व्यक्तिमत्व कसं चमकावं? प्रत्येकाकडे हसून व प्रेमाने बोलता आले पाहिजे. नकारात्मक बोलणे टाळावे. सकारात्मक दृष्टिकोन असावा. तुमच्याकडे थोडं ज्ञान असलं की बोलताना धाडस येतं. वाचणे, शिकणे सुरू ठेवा. तुमच्या बोलण्यात स्पष्टता असावी. गडबडीत न बोलता सावकाश बोलावे. बोलताना आपल्याकडून चुका होऊ शकतात, म्हणून चार चौघात उठून दिसण्यासाठी महागडे कपडे किंवा मेकअप गरजेचा नसून कसे बोलतो व कसे वागतो यावरही आपण चार चौघात उठून दिसू शकतो. आपली स्वच्छता, साधेपणा, नम्रता आणि आत्मविश्वास हीच खरी कॉम्बिनेशन तुम्हाला सर्वात जास्त उठून दिसायला मदत करते. माहिती आवडल्यास सबस्क्राईब